मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललोय पुण्याला. मी, मम्मी आणि आई आमची त्या दोघी पुढे आहेत. तर आम्ही रिक्षा तर काय भेटली नाही, आम्ही थोडं पुढं आलो चालत. घरूनच ब्लॉग चालू करायचा होता पण माझ्या लक्षात नाही राहिलं. पण ठीक आहे, चला काय हरकत नाही. आता रिक्षा बघताना तुम्हाला मी भेटतो डायरेक्ट बस स्टँडला. आम्हाला बस भेटलेली आहे. आता 7:15ला बस पकडली. आम्हाला पोहोचता 9:30 पोहोचतो. तर बघू किती काय जातं. पोहोचतो आपला प्रवास होऊन करताना मस्त. हा बस व्ह्यू आहे. जागा नव्हती म्हणून मी बसलोय पुढे काकांच्या बाजूला. आपले काका गाडी चालवतात. तर पुढे मस्त व्ह्यू आहे, सनसेट बघा. पोहोचलेलो आहोत. आता बघू पुढचा काय प्लॅन. जरा आंघोळ वगैरे करतो, चहा वगैरे घेतो. बघ तुम्हाला काहीच मस्तपैकी 8-6-5 आता झोप काढून मस्तपैकी उठलोय. पुण्याला आलेलो. आता पुण्यावरून जायचं गुलबर्ग्याला. तयारी चालू आहे. कुठे जायचं आपल्याला? मेडिकल कुठे? चप्पल पैसा पहिले चप्पल बघू आम्ही. थांबा, कुठे आहे का दुकान? बंद आहे का? मी कोण दुकान ब्रो. कुठे वाटतं आहे? वाटतं काय माहिती. 2-3 दिवसासाठी चप्पल घेतोय गाईज आम्ही. मामा घेऊन देतोय. कोण आहे? आता कोण आहे? व्हिडिओ बनवतोय, माझा ब्लॉग बनवतोय. अरे भाई वेट करो गाईज, वेट करो. रे घे कुठली पण. आधी चप्पल आहे कुठली? काही आम्ही मेडिकलला आलो पण मेडिकल बंद आहे तिथले. आता करायचं काय तेच समजत नाही. आता कुठे भेटेल? कुठला इकडं? आता बघू. गणपती बाप्पा बघा. बघू मेडिकल उघडे. मेडिकल उघडे भेटते. काहीच पुण्यामध्ये सगळे मेडिकल बंद आहेत. स्ट्राईक बीच आहे का काय मेडिकल वाल्यांची? बघू कुठे भेटतोय तर आपण बघू. दोस्त तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. गाईज आम्ही आता निघलेलो आहे जायला गुलबर्ग्याला. आमचा मामा घरी एकटा असेल बाबांसोबत. बघू रिक्षामध्ये बसतो आणि मग तुम्हाला मी भेटतो. चला बाय बाय. तू इथंच थांबणार आहे, आम्ही चाललोय. बाय करा. थांबा आता आम्ही तुम्हाला पाय वगैरे पडतो आणि मग तुम्हाला भेटतो. दादा पण निघालाय आमच्या सोबत. लास्ट लाजणे का नाही रे? लाजणे का नाही? वेळ लागतो आम्हाला पोचायला. माहिती नाही. ही बघा, ही छोटी बघा. युट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा. खरंच 500 रुपये चुना लावून आली. काय नाही गाईस, तुमच्यापर्यंत काय नाही. आपण भेटू रिक्षामध्ये. आता काय तेच बसमध्ये रिक्षामध्ये कुठेतरी जायचंय. हे चल तू. आम्ही आता कॅब मध्ये बसलेलो आहोत. आता आम्ही जाऊ बस पकडायला. आता बस लवकर भेटेल चांगली गोष्ट आहे, नाही तर मग थोडं थांबायला लागेल सकाळ सारखं. बघू आता किती वाजता बस भेटते आपल्याला, त्यावरती डिपेंड होतं. तुम्हाला आता भेटतो मी डायरेक्ट बसमध्ये. गाईज आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एवढंच बघायला भेटेल, कारण काल मी बसमध्ये काय जास्त शूट नाही केलं कारण की झोप एवढी आली आणि डोकं पण दुखत होतं. आम्ही सकाळी काहीतरी इथं 5-5:30ला पोहोचलो आणि डायरेक्ट झोपलो. आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.